वळूयात पुढच्या बातमीकडे। उर्फी जावेद वरून चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यामध्ये निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीत। नोटिशीला दिलेलं उत्तर महिला आयोगाने प्रसिद्ध करावं असं आव्हान चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांना दिलंय आणि त्यामुळे चाकणकर वाद यांच्यातला वाद हा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। वाघ चाकणकर वाद तापला। नोटिशीला दिलेलं उत्तर प्रसिद्ध करावं, वाघांचं थेट चाकणकरांना आव्हान। उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप उपनेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांमधील वाद आता चांगलाच रंगलाय। चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर सडकून टीका केली, तसंच चित्रा वाघांनी महिला आयोगालाही टीकेचं लक्ष्य केलं। यावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं। त्यानंतर चित्रा वाघ यांना नोटीसही बजावण्यात आली। आता हा वाद आणखीन चिघळत चालल्याचं चित्र दिसतंय। रविवारी सकाळी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन रुपाली चाकणकर यांच्या नोटिशीला चित्रा वाघांनी प्रत्युत्तर दिलं। आपल्याला आतापर्यंत 56 नोटिसा आल्यात, त्याला आपण घाबरत नाही। शिवाय महिला आयोगात चाकणकर या एकट्याच नाहीत असं म्हणत चित्रा वाघ बरसल्या। तसंच आपण दिलेलं उत्तर महिला आयोगानं प्रसिद्ध करावं असं थेट आव्हानही चित्रा वाघांनी चाकणकरांना दिलंय। जरा करू देत की त्यांना थोडेसे कष्ट घेऊ देत ना। मी तर आहेच, मी जे दिले ते मी तुम्हाला देणारच आहे। पण त्यांनी ज्या पद्धतीने लगेच पाठवून दिली की नाही नोटीस डिस्प्लेला वगैरे तुमच्यापर्यंत त्या नोटिसी आल्या, तर तसं त्यांनी माझं उत्तरही करावं असं आवाहन आहे माझं त्यांना। नाहीतर मी तर देणारच आहे तुम्हाला, त्याच्याबद्दल काही वाद नाही। उर्फी जावेद प्रकरणी वाघ चाकणकरांमध्ये झडणाऱ्या वादात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देखील उडी घेतली। त्यांनी राज्याच्या राजकारणात सुरू असलेले गलिच्छ आरोप प्रत्यारोप थांबवा अशी विनंती केली आहे। महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे। महिलांना माते समान ज्यांनी सन्मान दिला आणि देशाला दिशा दाखवली अशा सावित्रीबाईंचा हा जिजाऊचा हा महाराष्ट्र आहे। त्याच्या ज्या पद्धतीने आज महिलांबद्दल चर्चा अनेक व्यासपीठांवर होते, अतिशय दुर्दैवी आहे। मला हे राजकारण हे अतिशय गलिच्छ वाटतं। सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना विनम्रपणे विनंती करते की हे महाराष्ट्राचं संस्कृती नाही आणि हे आपलं राजकारण नाही, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। तर सुळे यांच्या याच विधानानंतर चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत आम्हाला सल्ले देण्यापेक्षा तुमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच सल्ले द्यावेत असा पलटवार केलाय। अरे तर सुप्रिया सुळे मोठ्या नेत्या आहेत, तुमच्या ज्या बसवल्यात तुम्ही त्या बाष्कळ विधानं करतायत, त्यांना सांगा की त्यांची अशी अपेक्षा आहे का की त्यांनी 4 प्रश्न आमच्यावरती केल्यावर त्याला उत्तर मिळणार नाही। एक तर त्या सुप्रिया त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, या ज्या त्यांच्या अध्यक्ष त्यांनी बसवल्यात त्यांना काय आम्ही गुळ खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं। आणि हे सुप्रिया ताईंना मान्य आहे का की मुंबईच्या रस्त्यांवरती चाललेला नंगा नाच हा मान्य आहे का त्यांना? त्यांच्या घरात मुली आहेत, आमच्याही घरात मुली आहेत, आणि आमच्या घरातल्याही मुलींना आणि त्यांच्या घरातल्याही मुलींना त्यांना हा आदर्श अपेक्षित आहे का? तर हे कान तुम्ही तुमच्या बाईचे टोचा, आमचे नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची ही संस्कृती नाही असा टोला लगावत विरोधकांसह महिला आयोगाचाही चित्रा वाघांनी या निमित्तानं चांगलाच समाचार घेतला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।